नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुनील तटकरे यांच्या आश्वासनानंतर बालगंगा प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषणास तुर्तास स्थगिती। मागण्या मान्य न झाल्यास स्वतः उपोषणाला बसणार खासदार सुनील तटकरे। बालगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर 6व्या दिवशी तुर्तास स्थगिती देण्यात आली। खासदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीनंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले। पेन येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणस्थळी खासदार तटकरे यांनी भेट देत आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली। उच्च न्यायालयाचे आदेश, शासनाची भूमिका, पुनर्वसन कायदा, मोबदल्याचा मुद्दा तसेच सातबारा मूळ मालकांच्या नावे करण्याची मागणी या सर्व बाबींवर सखोल विचारविनिमय करण्यात आले। यावेळी खासदार तटकरे यांनी पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली। शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी मंत्रालयात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सिडको अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती त्यांनी केली। प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास मी स्वतः शेतकऱ्यांसोबत उपोषणाला बसेल असा ठाम इशाराही खासदार तटकरे यांनी दिला। बैठकीत सातबारा मूळ मालकांच्या नावे करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घेतला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। बालगंगा धरण प्रकल्पामुळे बाधित शेतकरी अनेक वर्षांपासून न्याय हक्कासाठी लढा देत आहेत। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते। खासदार तटकरे यांच्या हस्तक्षेपामुळे आंदोलनाला सकारात्मक दिशा मिळाल्याचे आंदोलकांनी सांगितले। यावेळी खासदार तटकरे यांनी उपोषणकर्ते संदीप पाटील, भरत कदम, शरद जाधव, वासुदेव पाटील आणि मधुकर हादगे यांना अखेर 6व्या दिवशी नारळपाळी देत उपोषण सोडवले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी पेन विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, पेन तालुका अध्यक्ष दयानंद भगत, रायगड जिल्हा परिषद DB पाटील व स्थानिक पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 16 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बालगंगा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या व प्रश्न समजून घेऊन पुनर्वसन मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला। सिडको अधिकारी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन तसेच लेखी पत्र खासदार सुनील तटकरे यांनी दिले। त्यांचा मान राखून आम्ही 5व्या दिवशी उपोषणास तुर्तास स्थगिती देत आहोत। संदीप पाटील, उपोषणकर्ते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। अरे नक्कीच आता तरी नाही मिळेल का? काय सांगताय? माईक बंद करा जरा। आज आपल्या रायगडचे खासदार तटकरे साहेब इथे आले आणि त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचं मान राखून आज आम्ही हे उपोषण मागे घेतलेलं आहे। कारण गेल्या 16 वर्षापासून येथील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या प्रलंबित होत्या त्या मागण्या कशा सोडवता येतील त्या दृष्टिकोनातून मंत्रालयाच्या दालनामध्ये मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी बैठक घेऊन तुमचे प्रश्न सोडवले जातील। त्याच पद्धतीने ज्या काही उणिवा राहतील आणि जे प्रश्न माननीय मुख्यमंत्री यांच्या स्तरावर असतील ते प्रश्नसुद्धा त्यांना विचारून आणि सिडकोला सोबत घेऊन ते प्रश्न तुमचे सोडवले जातील असं आश्वासन माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे। लेखी स्वरूपात हे आम्हाला आश्वासन त्यांनी दिले। आज मी या ठिकाणी आलो, त्यांचा प्रश्न पूर्णपणाने समजून घेतला। माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निकाल, त्या संदर्भामध्ये शासनाची भूमिका, प्रकल्पग्रस्तांच्या मागणी, 13चा पुनर्वसन कायदा, त्यांना द्यायचा मोबदला, या साऱ्या बाबतीमध्ये त्यांच्याजवळ चर्चा केली। त्या अनुषंगाने मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आमदार मकरंदाबा पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क केला। त्यांना विनंती केली की 6 तारखेला या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक पुनर्वसन विभागाचे अधिकारी, महसूल आयुक्त, MDचे, सिडकोचे MD, त्यांचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकारी प्रांत या सर्वांसह प्रकल्पग्रस्त आणि उपोषणग्रस्त शेतकऱ्यांची बैठक त्या ठिकाणी लावावी। लोकप्रतिनिधींसुद्धा स्थानिक त्या ठिकाणी बोलवावं आणि एकदा या प्रश्नाचा निकाल लावण्याच्या संदर्भात राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी विनंती त्यांना मी केली।
त्यांनी मला आश्वस्त केलं की 6 तारखेला मी मीटिंग लावतो. त्याच्या अनुषंगाने लोकसभा सदस्य म्हणून या सर्वांना मी विस्तृतपणाने एक पत्र दिलं आहे. मंत्री महोदयांची चर्चा नमूद केली आणि 6 तारखेला बैठक आयोजित केल्याचं त्यांना पत्ररूपाने लिखित या ठिकाणी दिलं आहे. माझ्या विनंतीला मान देऊन या 5ही उपोषणग्रस्त शेतकरी बांधवांनी जे दीर्घकाळ याच्या साऱ्या प्रतीक्षेत आहेत त्यांनी उपोषण सोडलं. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. फार मोठ्या प्रमाणावरती गेले 6 दिवस होळीचा पारंपरिक सण असताना सुद्धा प्रचंड प्रमाणावरती शेतकरी बांधव, भगिनी, तरुण युवा वर्ग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून त्या प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणात त्यांनी पाठबळ त्या ठिकाणी दाखवलं. त्यांचेही आभार मानतो. लोकसभा सदस्य म्हणून मी आश्वस्त करतो